एखादी गोष्ट, एखादी कादंबरी ती फक्त मनोरंजनासाठी नसते. कधीकधी ती इतिहासाची अशी काही पानं उलगडते जी विसरली गेलेली असतात. आज आपण अशाच एका शक्तिशाली कादंबरीबद्दल बोलणार आहोत, जिने एका भयंकर वास्तवाला पुन्हा जिवंत केलं. अण्णाभाऊ साठेंच्या वकिरा कादंबरीतील हे एकच वाक्य आपल्याला कोणत्यातरी गंभीर आणि खोल जगात घेऊन जाणार आहे याची कल्पना देतं. याच विचाराने आपण या प्रवासाची सुरुवात करूया. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत फकीरा या नायकाच्या शौर्याने. मग आपण पाहणार आहोत तो भयानक काळ, तो दुष्काळ ज्याने त्याला घडवलं. आणि शेवटी आपण हे समजून घेऊ की एका कथेमध्ये इतिहास जिवंत ठेवण्याची ताकद कशी असते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, फकीराच्या गाथेपासून. कोण होता हा नायक आणि काय होती त्याच्या बंडाची कहाणी? तर ही फकीरा कादंबरी आहे तरी काय? ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही लिहिली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. 1959 मध्ये प्रकाशित झाली आणि तिला महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कारही मिळाला. ही कथा घडते ब्रिटिश राजवटीच्या काळात आणि अण्णाभाऊंनी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली आहे. म्हणूनच तिला दलित साहित्यातील एक क्रांतिकारक दस्तऐवज मानलं जातं. आता या कथेतली मुख्य पात्र कोण आहेत? सगळ्यात महत्त्वाचा अर्थातच फकीरा. तो मांग समाजातला आहे, म्हणजे त्या काळातला एक अत्यंत पिचलेला, दबलेला समाज. मग आहेत त्याचे वडील राणोजी, ज्यांच्या हत्येनं या संघर्षाची ठिणगी पडते. आणि तिसरा आहे बापू खोत, जो या सगळ्या अन्यायाचं प्रतीक आहे. आणि इथेच ही कथा खूप मोठी होते. ही फक्त एका व्यक्तीच्या बदलाची गोष्ट नाहीये. ही आहे एका पूर्ण समाजाच्या, त्याच्या सन्मानाच्या लढाईची कहाणी. फकीरा स्वतःसाठी नाही तर आपल्या संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी उभा राहतो. पण एक प्रश्न पडतो, असा नायक तयार का होतो? त्याला घडवणारं जग कसं होतं? हे समजून घेतल्याशिवाय फकीरा आपल्याला पूर्णपणे कळणार नाही. चला तर मग कथेच्या पलीकडे जाऊन त्या काळातील वास्तवावर एक नजर टाकूया. आता आपण कादंबरीचं जग थोडं बाजूला ठेवूया आणि त्या काळातल्या एका अशा वास्तवाला सामोरे जाऊया जे ऐकून अंगावर काटा येईल. आपण बोलतोय 1899 ते 1900च्या महाभयंकर दुष्काळाबद्दल. हा आकडा बघा, 45 लाख. हो, एका अंदाजानुसार या दुष्काळात तब्बल 45 लाख लोकांनी आपला जीव गमावला. विचार करा, ही फक्त एक संख्या नाहीये, ही एका भयंकर आपत्तीची साक्ष आहे. आणि हा काही छोट्या मोठ्या भागातला दुष्काळ नव्हता. यानं पश्चिम आणि मध्य भारताचा एक प्रचंड मोठा भाग, म्हणजे जवळपास 5.25 कोटी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं होतं. पण यामागे फक्त निसर्ग होता का? नाही. इथेच या कथेत एक वेगळं वळण येतं. हा दुष्काळ जेवढा नैसर्गिक होता तेवढाच, किंबहुना त्याहून जास्त, तो मानवनिर्मित होता. याला कारणीभूत होती त्यावेळची वसाहतवादी धोरणं. हे चित्र बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. एका बाजूला काय झालं? पाऊसच पडला नाही. ठीक आहे, हा निसर्गाचा कोप होता. पण दुसऱ्या बाजूला काय चाललं होतं? ब्रिटिश सरकारची कर वसुली सुरूच होती. लोकांकडे खायला दाणा नाही, पण त्यांच्याकडून धान्य निर्यात केलं जात होतं. आणि लोकांना जी मदत दिली जात होती ती अत्यंत तुटपुंजी होती. आणि या संकटात भर पडली ती इतर गोष्टींची. एकीकडे सावकारांनी शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी हडपल्या. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी धान्याची साठेबाजी करून भाव वाढवले. आणि या सगळ्याचा परिणाम काय? कुपोषण आणि त्यातून पसरलेली मलेरिया आणि कॉलरासारखी रोगराई. म्हणजे एकापाठोपाठ एक संकट येतच होती. आता हे सगळं भयानक वास्तव लक्षात घेऊन आपण पुन्हा फकीराकडे येऊया, कारण याच वास्तवात त्याच्या बंडाची मुळं आहेत. कादंबरीने या वास्तवाला कसा प्रतिसाद दिला ते पाहूया. कल्पना करा, एका बाजूला लोक भुकेने मरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच लोकांचं धान्य नफ्यासाठी बाहेर विकलं जातंय. हा अन्याय सहन होण्यापलीकडचा होता. आणि याच अन्यायाविरोधात फकीरासारखा नायक उभा ठाकतो. त्याचं काम अगदी रॉबिनहूड सारखं होतं असं म्हटलं जातं. तो श्रीमंतांना लुटतो आणि तेच धन गरिबांमध्ये, भुकेलांमध्ये वाटून टाकतो. म्हणजे जिथे व्यवस्था लोकांना मदत करण्यात अपयशी ठरते, तिथे तो स्वतः लोकांचा आधार बनतो. त्याच्या लढ्याचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला, तो त्या काळातल्या अन्यायकारक जात आणि वर्ग व्यवस्थेच्या विरोधात बंड करतो. दुसरा, तो प्रत्यक्ष कृती करतो. श्रीमंतांकडून संपत्ती हिसकावून ती गरिबांना वाटतो. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो आपल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान देतो, ब्रिटिशांपुढे आत्मसमर्पण करतो. तर मग या कथेची ताकद काय आहे? या शेवटच्या भागात आपण अण्णाभाऊंच्या फकीराने मागे ठेवलेल्या या जबरदस्त वारसाबद्दल बोलूया. हे वाक्य खुद्द अण्णाभाऊ साठे यांचं आहे आणि ते खूप काही सांगून जातं.
अशी एक आख्यायिका आहे की ज्या दिवशी अण्णाभाऊंचा जन्म झाला त्याच दिवशी खऱ्या फकीराने इंग्रजांचा खजिना लुटला होता आणि त्या लुटीतल्याच पैशातून अण्णाभाऊंची पहिली घोटी झाली होती. म्हणजे विचार करा, त्यांच्या रक्तातच बंडखोरी होती आणि तीच त्यांच्या लेखणीतून उतरली. आणि या कादंबरीचा प्रवास बघा. 1959 मध्ये ती प्रकाशित झाली आणि लोकांनी तिला डोक्यावर घेतलं. मग 1961 मध्ये तिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. पण ती फक्त महाराष्ट्रातच थांबली नाही. रशियन, जर्मन, पोलिश अशा अनेक जागतिक भाषांमध्ये पोचली. आणि आता इतक्या वर्षानंतर लवकरच यावर एक मोठा चित्रपट येतोय, जो ही कथा नव्या पिढीपर्यंत पोचवेल. शेवटी फकीराचं महत्त्व काय? तर तिने त्या लोकांना आवाज दिला ज्यांचा आवाज इतिहासात नेहमीच दाबला गेला होता. एका विद्रोहाची गोष्ट जी कदाचित विसरली गेली असती, तिला या कादंबरीने अमर केलं आहे. आणि मग एक प्रश्न उरतोच. जेव्हा इतिहास नेहमीच जिंकणारे शक्तिशाली लोक लिहितात, तेव्हा एखादी गोष्ट, एखादी कादंबरी हेच त्या इतिहासाला दिलेलं सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकतं का? या प्रश्नावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.